सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार। नीट 2025 ची परीक्षा झाल्यापासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे की पुढे काय आता, है ना। कारण रिझल्ट येईलच आता आणि मार्क जे काही येत आहेत त्याच्यानुसार असं म्हटलं जाते की 500 च्या आसपास कट ऑफ येईल। तर नेमकं काय केलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येतोय, है ना, रिपीट करण्याचं। आतापर्यंत आम्ही बघत होतो की रिपीट करायचं की नाही करायचं, विद्यार्थी पटकन डिसिजन घ्यायचे आणि अभ्यासाला लागायचे किंवा मग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं याचं डिसिजन घ्यायचे। यावर्षी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रम आहे। तर थोडंसं त्याच्या संदर्भात जे विद्यार्थी आणि पालक भेटले, मला वाटलं की थोडंसं जास्त विद्यार्थ्यांना ह्या गोष्टींची गरज आहे म्हणून मुद्दामून हा व्हिडिओ बनवतोय। तर मला वाटतं की रिपीट करायचं की नाही करायचं याच्या संदर्भात आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे। तर सर्वात पहिलं, मागच्या वर्षी आपण जे एफर्ट्स दिले होते ते एफर्ट्स आपले कसे होते। तुम्हाला असं वाटतंय का की नाही मी मागच्या वर्षी माझं बेस्ट दिलं नव्हतं, माझ्यात अजून पोटेन्शियल आहे, मी मागच्या वर्षी कुठल्या कारणामुळे अभ्यास केला नव्हता, मी गावाकडेच 12वी केली किंवा मला पाहिजे त्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळालं नाही, कोचिंग मिळाली नाही, त्यामुळे माझं कुठेतरी राहून गेलं, मी अजून खूप चांगलं करू शकतो। बघा, मार्क किती येत आहेत हा योग्य मापदंड नाही, मार्कावरून ठरू नका। कारण आपण बघितलंय 100 मार्क घेणारे विद्यार्थी 655 मार्क घेतात, 250 मार्क घेणारे विद्यार्थी 716 मार्क घेऊ शकतात। तर मार्कावरून निवड ठरू नका, परंतु तुमच्या एफर्ट्सवरून ठरवा। तुम्ही एफर्ट्स टाकले होते की नाही आणि पुढच्या वर्षी एफर्ट्स टाकण्याची तुमची मानसिक तयारी आहे की नाही। फक्त एका वर्षाला एक वर्ष जोडून रिपीट केलं म्हणजे ऑटोमॅटिकली मार्क वाढतात असं अजिबात होत नसतं। तुम्हाला तेवढे एफर्ट्स टाकावे लागतील, तुम्हाला तेवढं ठरवावं लागेल की नाही मागच्या वर्षी माझे लिहून काढा, मागच्या वर्षी माझ्या ह्या चुका झाल्या होत्या आणि मी ठरवून ह्या वर्षी त्या चुका अजिबात करणार नाही। मी मागच्या वर्षी आळस केला, मी मागच्या वर्षी टाइमपास केला, मी एक्झामच्या टायमिंगमध्ये एक्झाम्सला लाईटली घेतलं, एक्झामचं अनालिसिस केलं नाही, ज्या कुठल्या चुका झाल्या होत्या त्या चुका दुरुस्त करणार असाल तरच रिपीट करण्याचं डिसिजन घ्या, है ना। मग तुम्हाला मार्क 450 जरी असतील आणि तुम्हाला वाटत असेल की मी यावर्षी मनात आलं तर करेन, अभ्यासाने नाही करणार असं असेल तर करू नका। मार्क 100 जरी असतील आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी माझं बेस्ट देणार आहे यावर्षी, मागच्या वर्षी ज्या पण चुका झाल्या, कारण यावर्षी तुम्हाला कळलं असेल की जेव्हा आपल्याला मार्क कमी येतात आणि पुढचं पूर्ण पिक्चर धुसर दिसायला लागतं, समोर नेमकं काय आहे आता करिअर हे आपल्याला जेव्हा लक्षात येत नाही तेव्हा भीती वाटायला लागते। तर आता जाणीवेतून तुम्ही जर खरंच अभ्यास करणार असाल तर रिपीटचं डिसिजन घ्या, बरोबर आहे। बरेच विद्यार्थी आणि पालक मला असेही भेटले ज्यांचं 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षापासून ते तयारी करतात आणि तरी सुद्धा त्यांना मनासारखा स्कोर आलेला नाही। अशा विद्यार्थ्यांना मला हेही सांगायचं की नीट म्हणजेच विश्व नाहीये, नीटच्या बाहेरही जग आहे, है ना। काही नीट म्हणजे काय तुमची नीट क्रॅक नाही झाली म्हणजे लाईफमध्ये आपण फेल झालो असं अजिबात होत नसतं बेटा। कदाचित देवानं याच्यापेक्षाही खूप मोठं काहीतरी तुमच्या नशिबात ठेवलं असेल। त्यामुळं जर तुम्ही 2-3 वेळा ट्राय करूनही मनासारखे मार्क आले नसतील किंवा तुम्ही तुमचं बेस्ट देऊनही तुम्हाला मनासारखे मार्क आले नसतील तर काही हरकत नाही, आपण लाईफमध्ये दुसरं एखादं करिअर निवडून त्याच्यामध्ये आपलं बेस्ट देऊयात बेटा, है ना। जर तुमचं रिपीट करण्याचं डिसिजन होत असेल तर मला सर्व पालकांनाही एक विनंती करायची आहे की आज समजा तुम्ही तुमच्या पाल्यासोबत ओपन चर्चा करा। सर्वात महत्वाचं याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालक आहेत, तुम्ही म्हणजे विद्यार्थी आणि पालकांमध्ये ओपन डिस्कशन झालं पाहिजे। विद्यार्थ्याच्या मनात ज्या शंका आहेत ते त्यांना पालकाजवळ बोलून दाखवल्या पाहिजे, पालकांच्या मनात जे काही डाऊट्स आहेत ते त्यांनी विद्यार्थ्याला बोलून दाखवले पाहिजे। आणि जर एकदा का डिसिजन होत असेल तर पालकांनी खंबीरपणे विद्यार्थ्याच्या मागे उभं राहावं। पुढच्या 10 ते 11 महिन्यासाठी तू चांगला अभ्यास कर दीदी, भैया तू चांगला अभ्यास कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत। नाहीतर काय होतं, हे विद्यार्थी रिपीट करताना खूप मेंटली फ्रेजाईल होतात आणि एक वाक्य जरी आम्ही शिक्षकांना 1000 त्याला पाठिंबा देऊ द्या, 1000 मोटिवेट करू द्या, परंतु पालकाने एक वाक्य जरी बोलले की काय तू मागच्या वर्षी सारखंच करतो वाटतं यावर्षी पण, दीदी तू काय यावर्षीच्या टेस्टला तुला तसेच मार्क आहे, असं एक वाक्य बोललं की त्यांची पूर्ण कॉन्फिडन्स डाऊन होत असतो। त्यामुळे आपण जर रिपीट करायचं डिसिजन होतच असेल तर त्याला 100% आपल्या पाल्याला सपोर्ट करा, त्याला पुश करत राहा त्याचं बेस्ट रिझल्ट देण्यासाठी। कारण नीट 2025 हे खरंच इनजस्टिस आहे विद्यार्थ्यांसोबत। अचानकपणे सडनली असा किचकट पेपर काढणं, विद्यार्थी बरेचसे अभ्यास चांगला असतानाही गोंधळून गेले वेळेवर, आणि विद्यार्थ्यांना ते प्रेशर एक्झाम मधलं हँडल करता आलं नाही, तरी आम्ही आरसीसीचे पेपर भयानक टफ लेवलचे काढायचो आणि असेच मार्क यायचे विद्यार्थ्यांना 550 वगैरे। फिजिक्सचा आम्ही त्या लेवलपर्यंत पेपर नेले नव्हते, परंतु केमिस्ट्री बायोला तरी आमचे त्याच लेवलचे पेपर असायचे। पण ठीक आहे, काही हरकत नाही। यावर्षी जर आपल्याला रिपीट करायचं डिसिजन होत असेल तर अर्थात रिपीट करतानाही आपण एखादी स्टेबल सिस्टीम निवडावी जिथं आपल्याला प्रॉपर तिन्ही विषयाच्या रेग्युलर वर्षभर चांगल्या क्वालिटीच्या टेस्ट देण्यात येतील, चांगल्या क्वालिटीची टीचिंग मिळेल, आपल्याला एक स्टेबल सिस्टीम मिळेल असा क्लास निवडून आपण विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास करतो, अर्धा घरी करतो, अर्धे व्हिडिओ ऑनलाईन मध्ये बघतो, युट्यूबवरून व्हिडिओ बघून करतो। कृपया करून असं करू नका। 10, 20, 25, 30 हजाराचा प्रश्न नसतो, आपल्या वेळेचा प्रश्न आहे। पैसे महत्वाचे असतात नक्कीच, परंतु त्यापेक्षाही जास्त महत्वाची आपली वेळ आहे। जर 1 वर्ष देत असू तर आपलं जे बेस्ट पॉसिबल आहे, जे मॅक्झिमम हायेस्ट लेवलचं बेस्ट पॉसिबल आहे त्याला धरून आपण तयारी करायची, ठीक आहे।
तर बेटा जर तुम्ही दुसरं काही करिअर निवडत असाल तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. जर नीटची तयारी तुम्हाला करायची असेल तर त्याच्यासाठी ऑल द बेस्ट.